रात्री माऊलींचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सध्या आपल्या सोबत आहेत। महाराजांना आपण विचारूयात, महाराज काय सांगाल? आज वारकऱ्यांसाठी खरी दिवाळी आणि दसरा आहे, कारण आज आम्ही सर्व वारकरी माऊलींच्या समवेत जे क्षेत्राचंही महाक्षेत्र आहे श्री क्षेत्र पंढरपूर, आज आम्ही चालत जात आहोत। पण आम्ही कुणा समवेत जात आहोत तर माऊलीसोबत, कुणासोबत जात आहोत? जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समवेत। आज आमच्यासाठी हा फार मोठा वैभवाचा आणि आनंदाचा दिवस आहे। आमची पात्रता आहे असेल नसेल, योग्यता असेल नसेल, पण माऊलीच्या समवेत आल्यामुळे पांडुरंग आम्हाला निश्चित दर्शन देणार आणि आमचा उद्धार करणार याची आम्हाला जाण आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला आहात, तर मुख्यमंत्र्यांनी पालखीबाबत काय काय आश्वासनं दिली आहेत? खरं तर मला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण पंढरपूर देवस्थानाला त्यांनी भरीव मदत केली। महाराष्ट्रातील साधकांसाठी संतपीठाच्या नावाने त्यांनी फार भरीव मदत केली। आळंदी देवस्थानाला त्यांनी भरीव मदत केली आणि काल देहूत स्वतः मुख्यमंत्री आले होते आणि येऊन त्यांनी तिथेही आज सर्व गोष्टीची पाहणी केली। मी निश्चित आपल्याला सांगतो आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, जिथं जिथं साधकांना वारकऱ्यांना आज अडचण आहे तिथं तिथं हे शासन त्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे आहे। आपण पहा, आज पालखी असेल, विसावा असेल किंवा तिथले स्थळं असतील, त्या सगळ्या ठिकाणी आज इत्थंभूत व्यवस्था आज तुम्हाला आम्हाला बघायला मिळते। आज फायर ब्रिगेड सोबत आहेत, पाण्याची व्यवस्था सोबत आहे, सुरक्षा सोबत आहे, आज अन्न पाण्याची आज व्यवस्था आज सर्व लोकांची सेवत आहे। आज पिण्याचं पाणी आज म्हणेल तिथे आज तुम्हाला अवेलेबल आहे। हे सरकार निश्चितचपणे एक वारकऱ्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी कसल्याच प्रकारची कुचराई नाही असं म्हटलं तर वावगं होणार नाही। महाराज, खरं पाहिलं तर यावेळी पाऊस खूप मुबलक प्रमाणात पडला आहे, शेती व्यवस्थित होतीये, त्यामुळे वारकरी संख्या पण वाढणार असं वाटतंय। तर काय अंदाजे किती वारकरी येऊ शकतात आणि त्यांची कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे? निश्चितपणे दरवर्षीपेक्षा वारकऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण पाऊस पडून गेला असं म्हणत नाही आहेत। आत्ता सध्यासुद्धा पाऊस खूप जोराचा चालू आहे आणि जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस वारकरी फार आनंदात असतो, कारण तो त्याच्या गावाला जाताना नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा, त्याच्या गावाला वारकरी खेळिया होऊन जातो आणि दरवर्षीपेक्षा वारकऱ्यांची संख्या निश्चितच 1-2 लाख तरी जास्त राहील असं मी निश्चितपणे सांगतो। थँक्यू टीव्ही9शी संवाद साधल्याबद्दल। कॅमेरामन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, टीव्ही9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।